नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा ग्रामीण भागातील झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी ग्रामीण भागात प्रचार दौरा केला। तालुक्यातील पळसे, शिंदे, चांदगिरी, जाखोरी, विसूर, गवळी, केकेवाग कॉलेज, ओढा, शिलापूर, माण, सांगवी आदी गावांमध्ये प्रचार दौरा केला। सर्वप्रथम पळसे येथे कोकाटे यांनी प्रचार दौरा केला। यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधला। त्यानंतर पळसे चौक येथे सभा घेण्यात आली। सभेमध्ये कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर कोकाटे यांनी जनतेशी संवाद साधला। देशाच्या मंत्रिमंडळावर नेगोशिएशन करून माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडण्यासाठी यथाशक्ती सर्व ताकदपणा लावण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचा पाठिंबा उद्याच्या निवडणुकीमध्ये मला पाहिजे मित्रो। आणि त्यासाठी या चारी तालुक्याच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला कोण न्याय देणार नाही, तुम्हाला संघर्षच करावा लागणार। ते दिवस निघून गेले, शेतकऱ्याचे नेतेच राहिले नाही। मत किती राहिले तुमचे? हो, ग्रामीण भागामध्ये 5 लाख मतं, 6 लाख मतं, शहरी भागामध्ये 12 लाख मतं। कोण विचारायला आले तुम्हाला इथं? 12 लाख मतांमध्ये 4-5 नगरसेवक, 10-5 नगरसेवक, माजी नगरसेवक पडलेले, गोळागेरी झाली निवडून। त्यामुळे तुमच्या प्रश्नाची जाण कोणाला आहे, गरज कोणाला आहे? त्यामुळे ग्रामीण भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा बदलत चाललाय। ग्रामीण भागाच्या जनतेकडे पाहण्याची अनास्था झाली आहे आणि म्हणून पेटून उठलं पाहिजे। पेटून उठल्याशिवाय, बंद केल्याशिवाय न्याय मिळत नाही। उद्या जर आपल्याला न्याय मिळायचा असेल, उद्या जर आपले प्रश्न सोडवायचे असतील, आपल्या हक्काचा, आपल्या अधिकारावर असणारा आणि आपले प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडला पाहिजे। मी तुमच्या प्रश्नाची माझी बांधिलकी आहे, तुमचे प्रश्न सोडवण्याची मी तुम्हाला आश्वासन देतो। तुम्ही माझी अधिकारी पाठराखण करा, पूर्ण ताकदीनिशी सर्व घरदारांचं पाठराखण करा। 100% आता जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याशिवाय राहणार नाही। लोकसभा नाही, नाशिक जिल्ह्यातले प्रश्न सांगतो मी तुम्हाला। संपूर्ण नाशिक जिल्हा या माझ्या प्रचारासाठी लागलेला आहे मित्रो। तेव्हा आपण सर्व परिसरांना माझी विनंती आहे, उमेदवारांचे स्वागत करायचं तर करा, तो आपला संस्कार आहे। पण त्यांना विश्वास सांगा की या वर्षी काही मागू नको, पुढच्या वर्षी बघू आम्ही। आम्हाला एकदा कोकणाला चेक होतं, आम्ही तुम्हाला चेक केले। आम्हाला याला तपासून घेऊ दे, या निलेश्वरात भाषण केलं खरं करता का नाही? आणि मग एकदा संधी देऊन पहा, एकदा संधी देऊन पहा, संधी सोनं करून दिल्याशिवाय राहणार नाही। कारण मला माहिती आहे माझ्यामध्ये काय क्षमता आहे। तर आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, अपक्ष आणि स्वाभिमानाची आपली उमेदवारी आहे। बंडखोर म्हणत असेल तर बंडखोराची उमेदवारी आहे। तेव्हा सर्वांनी सामुदायिकरित्या हे बंड केलं पाहिजे आणि उद्याच्या लोकसभेला आपली निशाणी आपल्या सर्वांची आवडती निशाणी आहे। मला इतक्या तालुक्यातून फोन केले, 1000 लोकांनी फोन केले, साहेब ट्रॅक्टर मिळेल ट्रॅक्टरच घ्या। म्हटलं आता ट्रॅक्टरच घेऊ आणि नागरवरून आणले ट्रॅक्टर आमच्या कार्यकर्त्यांनी। म्हणजे आता तुम्ही किती पेरा आमच्या ट्रॅक्टरला पाठीमागे नागर लावलं। त्यानंतर शिंदे गावात कोकाटेंनी आपला दौरा वळवला। यावेळी शिंदे गावचे सरपंच माधुरी तुंगार, उपसरपंच विठाबाई झाडे, फुल्याबाई तुंगार, भाऊराव तुंगार, महेश जाधव, राहुल तुंगार, सुनील संपत जाधव, राजेंद्र साबळे, विष्णुपंत मते, ज्ञानेश्वर तुंगार, दिलीप जाधव, संतोष जाधव, शाहीर देविदास जाधव, तानाजी जाधव, देविदास जाधव, पंकज तुंगार, भूषण तुंगार, गोरख जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विश्वनाथ तुंगार, धनाजी बोराडे व सर्व गावकरी, ग्रामस्थ, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्यानंतर चांदगिरी, जाखोरी, विचूर, गवळी या गावांमध्ये कोकाटे यांनी आपला प्रचार दौरा केला। यावेळी कृष्णा बागुल, अंबादास खाडे, ज्ञानेश्वर खाडे, आजी कळमकर, त्र्यंबक बोराडे, किरण कळमकर, शिवाजी भागवत, विश्वनाथ खाडे, किसनराव बोराड, सुरेश हणगे, किसन बोराडे, पीबी गायधनी, विष्णुपंत गायके, शिवराम गायधनी, किरण नरोडे, हेमंत नरोडे, नधू गायधनी, अशोक रिकामे, भास्कर जाधव, राजेंद्र पवार, सुनील जाधव, दिलीप जाधव, दत्तू वागचौरे, आनंदा भुसारे, रमेश पवार, अशोक रिकामे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यानंतर केकेवाग कॉलेज येथे प्रचार दौरा करण्यात आला व त्याबरोबर कोकाटे यांनी संवाद देखील साधला। त्यानंतर ओढा, शिलापूर या गावात कोकाटे यांनी तेथील गावकऱ्यांशी समस्या जाणून घेतल्या। मांडसगावी येथे सभा घेण्यात आली। त्यानंतर मांडसगावी येथे सभा घेण्यात आली। सर्वप्रथम कोकाटे यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर सभेत गावकऱ्यांशी संवाद साधला। जर सवर्णाच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवला
तर आपल्याला लोक गावातून हाकलून देतील. आपली काय अवस्था होईल? एवढे धनाढ्य पैशावाले लोक होते, त्यांच्या विरोधात कसं बोलायचं असा विचार जर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असता तर आज या ठिकाणी जयंती साजरे होत आहे, बाबासाहेबांचे पुतळे बसवून जात आहे, अधिकार निर्माण झाला आहे. तुझ्या खालच्या जनतेने झाला असता का? बाबासाहेबांची इच्छाशक्ती प्रबळ होती. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या जातीला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला कुणी अच्युत समजू नये, आम्ही तुम्ही आणि आम्ही सारखे आहोत. तुम्हाला दोन डोळे, आम्हाला दोन डोळे, तुम्हाला दोन कान, आम्हाला दोन कान, सगळं सारखं असताना आमच्यावर अन्याय का? अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नेते आणि भगवान झाले. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जर असा विचार केला असता, गावात मुलीला शिकवण्यात जाताना लोक दंडा मारायचे, चिखल फेकायचे, शेण फेकायचे, या भीतीपुटी जर ही माणसं घरात बसली असती तर आज या महिला सुशिक्षित झाल्या नसत्या. देशाची महिला सुशिक्षित झाली, डॉक्टर झाल्या महिला. हे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले दुष्परिणाम नाही, दुष्परिणाम काहीच नाही. त्यामुळे विचार कोणाचे घेतले पाहिजे, विचार कोणाचे आत्मसात केले पाहिजे आणि कोणाच्या रस्त्यावर चाललं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, ज्यांनी त्याग दिलेला आहे, ज्यांनी बलिदान दिले, ज्यांच्या जोरावर हा समाज उभा आहे, त्या समाजाला घेऊन आपल्याला पुढे जायचंय, त्यांच्या बरोबर आपल्याला खांद्याला खांद्यावर पुढे जायचंय. त्यांना जात पात धर्म या गोष्टीवर अजिबात लक्ष देऊ नका आणि भ्रष्टाचार तर अजिबात या ठिकाणी भ्रष्टाचार माणसाला उभं करू नका. हे दोघेही चेहरे आता लोकांना नको झालेले. एक संधी, एक सुवर्ण संधी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मला मिळून पाहते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक.